मकर रास 17 एप्रिल. उद्यापासून मोठे फेरबदल. नशिबाची चक्र फिरणार. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मकर राशीच्या लोकांनो, कधी विचार केलाय का की रात्रंदिवस कष्ट करूनही तुमची झोळी रिकामीच का राहते? का प्रत्येक वेळी यश मिळता मिळता हातातून निसटून जातं? रक्ताचं पाणी केलं पण कौतुकाची थाप कुणी दिली नाही. उलट ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावलं त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला ना. पण थांबा, रडू नका, कारण उद्या 17 एप्रिलपासून तुमच्या नशिबाची चक्र अशी फिरणार आहेत की ज्यांनी तुम्हाला आज नाकारलंय तेच उद्या तुमच्या भेटीसाठी तासन तास वाट पाहतील. हा केवळ व्हिडिओ नाही, तर तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आणि विजयाची सुरुवात आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वामींवर, शनिदेवावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती असेल. 1. मकर राशीचा आजवरचा संघर्ष. गेल्या अनेक वर्षांपासून मकर राशीच्या व्यक्तींनी जे भोगलंय ते दुसरं कुणी असतं तर कदाचित खचून गेलं असतं. तुम्ही लोखंडासारखे कठीण आहात म्हणून आज उभे आहात. घरातली जबाबदारी असो किंवा बाहेरचं राजकारण, तुम्ही नेहमी स्वतःला झोकून दिलं. पण बदल्यात काय मिळालं? फक्त मानसिक ताण आणि एकटेपणा. तुमच्या जवळच्या लोकांनीच तुमच्या साधेपणाचा फायदा घेतला. तुम्ही सर्वांना मदत केली, पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा मागे वळून पाहिलं तर तिथे सावलीशिवाय कुणीच नव्हतं. 17 एप्रिलची ही सकाळ तुमच्या याच एकटेपणाचा हिशोब चुकता करायला येत आहे. भाग 2. उद्याचे आर्थिक फेरबदल आणि धनलाभाचे योग. मित्रांनो, मकर राशीच्या आयुष्यात पैशांची चणचण काय असते हे तुमच्यापेक्षा चांगलं कुणालाच माहीत नाही. तुम्ही कधीच हरामचा पैसा मागितला नाही. तुम्ही नेहमी कष्टावर विश्वास ठेवला. पण दुर्दैव असं की तुम्ही 10 रुपयांचं कष्ट केलं तर तुमच्या हातात फक्त 2 रुपये पडले. उरलेले 8 रुपये कुठे गेले? कुणी खाल्ले की नशिबाने हिरावून घेतले? 17 एप्रिलची ही सकाळ याच अन्यायाचा पाढा वाचायला येत आहे. उद्यापासून तुमच्या कुंडलीत धनयोग प्रबळ होत आहे. याचा अर्थ असा नाही की उद्या सकाळी तुमच्या घरासमोर पैशांची पोती पडलेली असतील, पण उद्यापासून असे मार्ग मोकळे होतील जे तुम्हाला श्रीमंतीच्या शिखराकडे घेऊन जातील. ज्यांनी तुमची उधारी थकवली होती, जे लोक तुमचे पैसे बुडवून आरामात जगत होते, त्यांना आता तुमची आठवण येईल. त्यांच्या मनात भीती निर्माण होईल आणि ते स्वतःहून तुमचे पैसे परत करायला येतील. शेअर मार्केट, प्रॉपर्टी किंवा जुनी गुंतवणूक, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे अडकले आहेत असं समजत होता, त्याच ठिकाणाहून तुम्हाला अनपेक्षित नफा मिळेल. उद्याचा सूर्योदय तुमच्या तिजोरीचे कुलूप उघडणारा ठरेल. फक्त एक लक्षात ठेवा, लक्ष्मी घरात येत असताना तिचा सन्मान करा आणि जुन्या गरिबीच्या दिवसांची आठवण ठेवून गरजूला मदत करा. भाग 3. कौटुंबिक कलह, नातेसंबंध आणि रक्ताची माणसं. मकर राशीच्या लोकांचं सर्वात मोठं दुःख हे पैसा नसून माणसं आहेत. तुम्ही ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, ज्यांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या, त्याच माणसांनी तुम्हाला वेळ आल्यावर तू आमच्यासाठी केलं तरी काय असा प्रश्न विचारला ना. हा प्रश्न जेव्हा काळजाला लागतो तेव्हा माणूस आतून तुटतो. 17 एप्रिलपासून या चित्रात बदल होणार आहे. ग्रहांची स्थिती अशी सांगते की उद्यापासून तुमच्या कुटुंबातील लोकांच्या दृष्टिकोनात बदल होईल. तुमचं जे महत्त्व कुटुंबात कमी झालं होतं ते पुन्हा प्रस्थापित होईल. तुमच्या शब्दाला वजन येईल. पती पत्नीमधील वाद जे कदाचित टोकाला गेले होते तिथे आता समजूतदारपणा येईल. मुलांच्या बाबतीत असलेल्या चिंता दूर होतील. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे नातेवाईक तुमच्या अपयशाची वाट पाहत होते, जे तुमच्या घरात भांडण लावण्यासाठी टपून बसले होते, त्यांना आता चपराक मिळेल. निसर्ग असा काही खेळ रचेल की तुमचं सत्य सर्वांसमोर येईल आणि तुम्हाला गुन्हेगार ठरवणारे लोक स्वतः मान खाली घालून तुमच्यासमोर उभे राहतील. हा केवळ विजय नाही, तर तुमच्या सहनशीलतेचा सन्मान आहे. उद्या घरात शांतता नांदेल आणि तुम्हाला पहिल्यांदाच घर हे सुखाचं ठिकाण वाटू लागेल. भाग 4. करिअर, नोकरी आणि व्यवसायातील नवी झेप. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही कितीही काम केलं तरी क्रेडिट दुसरंच कोणीतरी घेऊन जातं, बरोबर ना? तुम्ही रात्र जागून प्रेझेंटेशन तयार करता, प्रोजेक्ट पूर्ण करता, पण साहेबांच्या नजरेत तो दुसराच माणूस हिरो ठरतो.
जो फक्त गोड बोलतो. मकर राशीच्या लोकांनो, तुमची ही कुचंबणा आता थांबणार आहे. 17 एप्रिलपासून तुमच्या कामाची पोचपावती मिळायला सुरुवात होईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर उद्यापासून तुम्हाला मोठे कॉल्स येऊ शकतात. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी आहे. मंदीचे सावट आता दूर होईल. नवीन गिराहिक, नवीन कॉन्ट्रॅक्ट्स तुमच्या दारात येतील. तुमची कल्पनाशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता उद्यापासून अफाट वाढणार आहे. तुम्ही मातीत हात घालाल तर त्याचं सोनं होईल, असा हा काळ आहे. फक्त आळस झटका. शनिदेव कष्टाचा देव आहे. तो तुम्हाला फळ द्यायला तयार आहे, पण तुम्हाला तुमची झोळी मोठी करावी लागेल. जे शत्रू तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या विरोधात कटकारस्थानं करत होते त्यांचे चेहरे उद्या उघडी पडतील. तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की कठीण वाटणारी कामं सुद्धा तुम्ही चुटकीसरशी पूर्ण कराल. भाग 5. मानसिक शांतता आणि आरोग्याचे गुपित. गेल्या काही महिन्यांपासून तुमचं डोकं शांत नाहीये. सतत काहीतरी विचार, भविष्याची भीती, मुलांचं काय होईल, पैशांचं काय होईल, या विचारांमुळे तुमची झोप उडालीये. अनेक मकर राशीच्या लोकांना पाठीचे विकार, मानदुखी किंवा सततचा थकवा जाणवत आहे. हे शरीराचं दुखणं नसून मनावर साचलेल्या ओझ्याचं लक्षण आहे. 17 एप्रिलची ही ऊर्जा तुमच्या मनातील नकारात्मकता धुवून काढणार आहे. उद्यापासून तुम्हाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवेल. मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटेल. आरोग्याच्या बाबतीत असलेल्या जुन्या तक्रारींवर योग्य उपचार मिळतील. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून तुम्हाला स्वत्व गवसेल. स्वतःसाठी जगण्याची इच्छा निर्माण होईल. जो मानसिक छळ तुम्ही सहन केला त्यातून बाहेर पडण्याची ताकद तुम्हाला मिळेल. तुमची आध्यात्मिक शक्ती वाढेल. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही आरशात पाहाल तेव्हा तुम्हाला जुना, हरलेला मकर राशीचा माणूस नाही तर एक जिद्दी आणि विजयी चेहरा दिसेल. हा मानसिक बदलच तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठ्या युद्धासाठी तयार करणार आहे. लक्षात ठेवा, तुमचं आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे आणि आता ती पुन्हा तुमच्याकडे परत येत आहे. भाग 6. जुनी देणी, कोर्ट कचेरी आणि कायदेशीर कटकटींतून सुटका. मित्रांनो, मकर राशीच्या अनेक बांधवांच्या नशिबी गेल्या काही काळापासून एक विचित्र फेरा सुरू आहे. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणं किंवा कुणाच्या तरी जामीनदार राहिल्यामुळे स्वतः संकटात सापडणं हे तुमच्या बाबतीत घडलं असेल. कोर्टाच्या पायऱ्या चढून तुमचे पाय थकले असतील आणि तारखांवर तारखा घेऊन तुमचा पैसा आणि मानसिक शांती दोन्ही धुळीला मिळाली असेल. एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे काही दिवसांपूर्वी एक मकर राशीचे गृहस्थ आले होते. त्यांनी केवळ एका मित्रावर विश्वास ठेवून एका कागदावर सही केली आणि पुढची 5 वर्ष त्या एका सहीमुळे त्यांना कोर्टाचे चटके सोसावे लागले. स्वतःचं घर असूनही ते बेघर झाल्यासारखे जगत होते. मित्रांनो, ही तुमची कथा नाही का? तुम्ही सुद्धा कोणावर तरी आंधळा विश्वास ठेवला आणि आज त्याचे परिणाम भोगत आहात ना? पण 17 एप्रिलची ही तिथी तुमच्यासाठी न्याय घेऊन येत आहे. उद्यापासून ग्रहांची स्थिती अशी निर्माण होत आहे की जे कायदेशीर अडथळे तुम्हाला वर्षानुवर्षे छळत होते त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होईल. शत्रूने तुमच्या विरुद्ध रचलेलं जाळं आता विखुरलं जाईल. जर तुमचं एखादं सरकारी काम रखडलं असेल, घराचं किंवा जमिनीचं प्रकरण अडकलं असेल तर उद्यापासून त्यात गती येईल. शनिदेव हा न्यायाचा देवता आहे आणि तो मकर राशीचा स्वामी असल्याने आता तो तुमचा न्याय करणार आहे. ज्यांनी तुमची फसवणूक केली त्यांना आता कायद्याच्या कचाट्यात सापडावे लागेल. तुम्हाला आता कोणासमोर हात पसरण्याची गरज उरणार नाही. तुमची गेलेली प्रतिष्ठा, तुमचं नाव आणि तुमचा सन्मान समाजात पुन्हा ताठ मानेने उभा राहील. मी तुम्हाला विचारतो, तुमच्यापैकी किती जणांची कामं कोर्टात किंवा सरकारी कचेरीत अडकली आहेत? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की सांगा, कारण उद्याची तारीख तुमच्या आयुष्यात नवीन न्याय घेऊन येणार आहे. लक्षात ठेवा, 17 एप्रिल ही तारीख लिहून ठेवा, कारण हे परिवर्तन अटळ आहे. भाग 7. नशिबाची साथ आणि अचानक घडणारे शुभ चमत्कार. अनेकांना वाटतं की मकर राशीचं नशीब नेहमीच कठीण असतं. पण मित्रांनो, जेव्हा नशिबाची चक्र फिरतात तेव्हा रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. उद्या 17 एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात काही अकल्पित घटना घडणार आहेत. ज्याला आपण मिरॅकल किंवा चमत्कार म्हणतो त्याचा अनुभव तुम्हाला येईल. कल्पना करा,
तुम्ही वर्षानुवर्षे एका जुन्या जमिनीचा किंवा घराचा विषय सोडून दिलाय की आता हे काम कधीच होणार नाही. आणि अचानक उद्या तुम्हाला एखादा असा फोन येतो की तुमचं काम झालंय. किंवा समजा तुमचं लग्न जमण्यात अनेक अडथळे येत आहेत आणि उद्या अचानक एखादं असं स्थळ चालून येतं जे तुम्ही स्वप्नातही पाहिलं नव्हतं. यालाच म्हणतात नशिबाची साथ. मकर राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस दैवी आशीर्वादाचा आहे. तुम्ही आजवर अनेकांचे अश्रू पुसले आहेत, अनेकांना पडत्या काळात सावरलं आहे. निसर्ग आता त्याची व्याजासकट परतफेड करणार आहे. उद्यापासून तुमच्या हातून काही धार्मिक कार्य घडतील किंवा एखाद्या पवित्र स्थळाला भेट देण्याचे योग येतील. तुमच्या स्वप्नांना आता पंख फुटणार आहेत. फक्त एक करा, उद्या जेव्हा काही चांगलं घडेल तेव्हा देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण हे यश तुमचं एकट्याचं नाही, तर तुमच्यासोबत असलेल्या अदृश्य शक्तीचं आणि तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे. मित्रांनो, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की शेवटच्या क्षणी देवाने तुमची साथ दिली? जर आला असेल तर तो अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या अनुभवामुळे इतर मकर राशीच्या बांधवांना धीर मिळेल. लक्षात ठेवा, तुमची वेळ आली आहे आणि 17 एप्रिल हा तुमच्या विजयाचा पहिला दिवस ठरणार आहे. भावनिक साथ. मित्रांनो, मला माहीत आहे तुमच्या मनात किती दुःख साचले, किती रात्री तुम्ही उशीत तोंड खुपसून रडला आहात. कुणालाही न सांगता तुम्ही जे सहन केलंय ते फक्त तुम्हाला आणि तुमच्या देवाला माहीत आहे. पण लक्षात ठेवा, देव उशिरा देतो पण कधीच कोणाचं देणं ठेवत नाही. उद्याची 17 एप्रिलची पहाट तुमच्यासाठी नवीन आयुष्य घेऊन येत आहे. हार मानू नका, कारण आता तुमची वेळ आली आहे. ही माहिती तुमच्या प्रत्येक मकर राशीच्या मित्राला शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणा निराशाला जगण्याची नवी उमेद मिळेल. तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे ते कमेंटमध्ये मांडा. आम्ही प्रार्थना करू की तुमचं दुःख दूर व्हावं. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या प्रवासात मी तुमच्या सोबत आहे. तुमचा उद्याचा दिवस सुखद जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.